नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अमेरिकन नागरिकांना ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बोगस कॉल सेंटरचा भांडाफोड बेळगाव पोलिसांनी नुकताच केला आहे. या प्रकरणी 33 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आज शुक्रवारी सर्व आरोपींना बेळगाव 3ऱ्या JMFC न्यायालयात न्यायाधीश पल्लवी पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांच्या तपासात असं उघड झालं आहे की या कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांना बनावट कॉल करून आर्थिक फसवणूक केली जात होती. पोलीस यंत्रणेला मिळालेल्या माहितीच्या आधारे हा प्रकार उघडकीस आला असून आणखी काही आरोपी या प्रकरणात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अद्याप सुरू असून पोलिसांनी संबंधित पुरावे आणि डिजिटल डेटाची चौकशी करत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत NDAने दणदणीत विजय मिळवला असून पुन्हा एकदा सत्ता हस्तगत करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील या विजयाचं देशभर स्वागत होत असतानाच बेळगावात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. चन्नम्मा सर्कल येथे फटाके फोडून, गुलाल उधळत आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी विजयाचं स्वागत केलं. या कार्यक्रमात भाजपचे वरिष्ठ नेते, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला तर JDU दुसऱ्या क्रमांकावर राहिला. महाआघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही. भाजप कार्यकर्त्यांच्या मते बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा मोदी सरकारच्या धोरणांवर विश्वास दाखवत मतदान केलं आहे. हा निकाल राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असून आगामी निवडणुकांवर याचा प्रभाव जाणवेल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला. बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महिला आणि बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण युनिट आणि इतर विभागांच्या संयुक्त विद्यमाने बाल दिन व आंतरराष्ट्रीय दत्तक दिनानिमित्त जनजागृती रॅली आणि बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि जिल्हा पंचायत CEO राहुल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. सदर रॅली जिल्हाधिकारी कार्यालय ते गोवा वेस्ट सर्कल या मार्गावर काढण्यात आली. या उपक्रमात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी डॉक्टर परवीन, महिला व बालविकास अधिकारी कांचना आमटे, बाल कल्याण समिती अध्यक्ष जगदीश सरीकर, बाल विकास अधिकारी राममूर्ती केव्ही आणि महिला कल्याण संघटना अध्यक्षा MS चौघला यांच्यासह विविध कर्मचारी सहभागी झाले होते. या उपक्रमातून बाल हक्क, दत्तक प्रक्रिया व बाल सुरक्षेची जनजागृती तसेच चाइल्ड हेल्पलाईन 1098 विषयी माहिती देण्यात आली. बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ येथे ऊस दराकरिता सुरू असलेल्या आंदोलनाची परिस्थितीने गुरुवारी सायंकाळी गंभीर रूप धारण केले. महालिंगपूर जवळील समीरवाडी येथील गोदावरी साखर कारखान्याच्या परिसरात उभ्या असलेल्या ऊसाने भरलेल्या ट्रक ट्रॉलींना पेटवण्यात आले. काही ट्रॉली उलटवण्यात आल्या. या धडाकेबाज आंदोलनामुळे तब्बल 50 ट्रक ट्रॉलीसह अनेक दुचाकी भस्मसात झाल्याची माहिती मिळाली आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा मुधोळपासून समीरवाडी कारखान्याकडे जाताच पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान काही शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलीस अधिकाऱ्यांसह काही पोलीस आणि शेतकरी जखमी झाले. बागलकोटचे जिल्हाधिकारी संगम संगप्पा यांनी काल गुरुवार दिनांक 13 रोजी रात्री 8 वाजल्यापासून जमखंडी, मुधोळ, रबकवी आणि बनहट्टी या तालुक्यात जमावबंदीचा आदेश जारी केला असून या दरम्यान कोणताही मोर्चा, निदर्शन किंवा सभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश रविवार दिनांक 16 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. खानापूर तालुक्यातील जोयडा परिसरामध्ये काही दिवस थैमान घातल्यानंतर 9 हत्तींचा कळप पुन्हा एकदा खानापूर तालुक्यामध्ये दाखल झालाय. गुरुवारी रात्री वातारा येथील पावलो परेरा यांच्या शेतामध्ये हत्ती घुसल्याची घटना घडली असून या कळपाने शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याचं समोर आलंय. यापूर्वी हेच हत्ती रामनगर, चाफळी, तिनई घाट आणि आखेती परिसरात फिरत होते. त्या काळातही अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं भरपूर नुकसान झालं होतं. आता तोच कळप पुन्हा खानापूर तालुक्यामध्ये परतल्यानं स्थानिक शेतकरी भयभीत झाले आहेत. पिकांचे होणारे सततचे नुकसान रोखण्यासाठी आणि मानव हत्ती संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. रात्रीची गस्त,
हत्ती हुसकवण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती तसेच नुकसान भरपाईचे तातडीने नियोजन करणे अत्यावश्यक ठरत असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कर्नाटकातील मंड्या, मंगळूर, म्हैसूर, कोलार, चामराजनगर, हुबळी, धारवाड, रायगडूर, हासन आणि बिदर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर योजनेची अंमलबजावणी राज्यात करावी अशी मागणी के कुमारस्वामी यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याकडे नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत केली. या बैठकीमध्ये कर्नाटकातील औद्योगिक विकास, नवीन औद्योगिक पार्क्स आणि पायाभूत सुविधांवर सविस्तर चर्चा झाली. कुमारस्वामी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रादेशिक औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनानुसार ही योजना राज्यात रोजगार निर्मिती, वाहतुकीच्या सुविधा सुधारणा आणि उद्योगांना चालना देईल. पियुष गोयल यांनी कर्नाटकाच्या औद्योगिक प्रगतीस केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य दिल्याचे आश्वासन दिले. मात्र NICDPच्या प्रस्तावित यादीमध्ये बेळगाव जिल्हा नसल्यानं स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त होत आहे. बेळगावच्या औद्योगिक योगदानाचा उल्लेख न झाल्याने उद्योग समुदाय आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून पुढील प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. बेळगाव शहरातील रुक्मिणीनगर परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाणी गांजा तत्सम अंमली पदार्थाचं सेवन करून संशयास्पदरित्या वावरणाऱ्या एका इसमाला माळ मारुती पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या इसमाचं नाव आनंद मारुती नाईक, वय 36, राहणार 5वा क्रॉस, रुक्मिणीनगर, बेळगाव असं असून तो या परिसरात अनैसर्गिक वर्तन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक होन्नप्पा तळवार यांच्या नेतृत्वाखाली आनंद याची चौकशी केली असता त्याने अंमली पदार्थाचं सेवन केल्याचं कबूल केलं. वैद्यकीय चाचणीतही त्यानं गांजाचं सेवन केल्याचं स्पष्ट झाल्यानं त्याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी माळ मारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. हिरेबागेवाडी बसापूर रस्त्यावर ओसी मटक्याचे आकडे लिहिणाऱ्या एका मटका बुकीला हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून 820 रुपये रोख रक्कम आणि मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपीचे नाव उळवेश मडिवाळ कुर्बर, वय 23, राहणार हुलीकवी, जिल्हा बेळगाव असं समजतं. या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना अशा प्रकारच्या जुगारासंबंधी माहिती त्वरित पोलीस ठाण्यामध्ये द्यावी असे आवाहन केले आहे. आर्थिक व्यवहार मिटवून देण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून अथणी येथील पोलीस निरीक्षक संतोष हळूर यांच्या विरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे. रिअल इस्टेट व्यापारावरून ही कारवाई झाली. भूखंड खरेदी व्यवहारातील उर्वरित 5 लाख रुपये मिळवून देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप त्यांनी केला असून त्यासंबंधीचा ऑडिओ त्यांच्या ताब्यात असल्याचेही समोर आले आहे. लोकायुक्त पोलीस प्रमुख हनुमंतराय यांनी या प्रकरणास दुजोरा देत तपास सुरू असल्याची माहिती दिली. उपअधीक्षक भरत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील लोकायुक्त पथकाने बुधवारी अथणी येथे भेट देऊन चौकशी केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे FIR नोंदवण्यात आलाय. पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकारावर गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील किल्ला परिसरामध्ये वाढत्या बेशिस्त पार्किंगमुळे नागरिक आणि वाहनचालक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झालेत. नागरिकांच्या मते महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे. 2 दिवसांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पार्किंगचा मुद्दा चर्चेत आला होता. मात्र अद्याप ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. योग्य जागा निश्चित करून नियोजनबद्ध पार्किंगची सोय करणे आवश्यक आहे, जेणेकरून किल्ला परिसरातील वाहतूक विस्कळीत होण्यापासून वाचवता येईल अशी मागणी वारंवार होत आहे. या परिसरामध्ये सरकारी कार्यालये आणि व्यापारी आस्थापने असल्यामुळे रोज मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. नागरिकांच्या मते पार्किंगसाठी योग्य धोरण आणि अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शालेय बसच्या चालकाला अचानक फिट आल्यामुळे बसचे नियंत्रण सुटून ती रस्त्याशेजारी दुचाकीसह थांबलेल्या 2 जणांना धडक देत शाळेच्या भिंतीवर जाऊन आदळल्याची घटना आज शुक्रवार सायंकाळी हलगा येथे घडली. या दुर्घटनेमध्ये 2 जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार हलग्यामधील एका खासगी शाळेची बस विद्यार्थ्यांना घरी सोडून शाळेकडे परतत होती. शाळेजवळ पोहोचताच चालकाला अचानक फिट्स आल्याने बसवरील नियंत्रण सुटलं. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला आपल्या दुचाकींवर थांबलेले 2 युवक बसच्या धडकेमध्ये जखमी झाले. बस पुढे जाऊन थेट शाळेच्या आवाराच्या भिंतीवर आदळली. सुदैवाने बसमध्ये कोणतेही विद्यार्थी प्रवास करत नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून रुग्णवाहिकेद्वारे जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले. अचानक झालेले हे अपघात प्रसंग पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. राज्यातील मुदत संपलेल्या 118 नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये सध्या प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. यात निपाणी नगरपालिकेचाही समावेश आहे. यानंतर आता नगर विकास खात्याकडून आगामी निवडणुकासाठी प्रभाग आरक्षण जाहीर करण्याची तयारी चालवली असून लवकरच प्रभाग आरक्षण जाहीर केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये प्रभाग आरक्षण जाहीर झाले आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून राज्य सरकारने या संदर्भात प्रतिज्ञापत्र देताना 118 शहरी संस्थांमध्ये प्रशासक नेमल्याचे सांगितले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत एकूण 195 शहरी संस्थांची मुदत संपणार आहे. त्यापैकी 45 शहरी संस्थांमध्ये 15 दिवसात प्रभाग आरक्षण जाहीर करू असे सांगितले आहे. इटनाळ तालुका चिकोडी येथील सरकारी गायरान जमिनीवर सुरू असलेल्या सौर प्रकल्पाच्या कामाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या ठिकाणी सोलार योजनेअंतर्गत सौर घटक उभारला जात असल्याने ते बंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. निवेदनात सदर जमीन अनेक वर्षांपासून गावकऱ्यांच्या जनावरांच्या चरण्यासाठी तसेच मनरेगा योजनेत काम करण्यासाठी वापरली जाते. भविष्यात या ठिकाणी शासकीय शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र उभारावे, त्यामुळे या जमिनीत सौर प्रकल्पास परवानगी देऊ नये अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या प्रकल्पाविरोधात इटनाळ येथील ग्रामस्थांनी विविध संघटनांच्या मदतीने प्रशासनाला निवेदन दिले. कोगनोळी, मत्तीवडेसह परिसरात पूर्वहंगामी ऊस लावणीचा हंगाम दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होतो. परंतु पावसामुळे या लावणी लांबणीवर गेल्यामुळे त्या यंदा 2 महिने उशिरा म्हणजे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात करताना शेतकरी वर्गाची धांदल उडाली आहे. यंदा 12 मे पासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर्व हंगामी लावणीच नव्हे तर नदीकाठच्या जमिनीत त्यासाठी सऱ्या सोडण्याचे काम काही क्षेत्रही अद्याप शिल्लक राहिलेले आहे. तथापि गेल्या आठवड्यापासून या परिसरात पावसाची पूर्ण उघडीप होऊन चोख ऊन पडलं आहे. तरीही नदीकाठच्या जमिनीतून पाणी झिरपून बाहेर पडत आहे. एकत्र राहणारे प्रियकर व प्रेयसीमध्ये भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात प्रेयसीने आत्महत्या केली, तर प्रियकरानेही विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना अथणी तालुक्यातील नंदगाव येथे घडली. मंगला नागराजा बराकी, वय 26, मूळ राहणार चिक्ककेरूर, जिल्हा हवेरी असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. तर प्रियकर चंद्रशेखर मरेप्पा शिवणगी, राहणार विजापूर असं विष पिऊन अत्यवस्थ असलेल्या प्रियकराचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की दोघेही बाहेरच्या जिल्ह्यातील असून नंदगाव येथे 2 वर्षांपासून एकत्र राहत होते. प्रियकर चंद्रशेखर दारू पिऊन घरी येत असे, त्यामुळे दोघात भांडण होत होते. त्यातून निराश झालेल्या मंगलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे पाहून प्रियकर चंद्रशेखर यानेही विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास करण्यात येत आहे. चंद्रशेखर याच्यावर उपचार सुरू आहेत. टिळकवाडी 3ऱ्या रेल्वे गेटवरील ओव्हरब्रिजच्या रस्त्याचं काम सुरू असल्यानं शहरातील काँग्रेस रोडवरील वाहतूक गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. आधीच वाढलेल्या ताणात भर म्हणजे सायंकाळनंतर पहिल्या आणि दुसऱ्या रेल्वे गेटवर रेल्वे गाड्या बराच वेळ थांबून राहतात. त्यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कामाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव खानापूर मार्गावरील वाहतूक काँग्रेस रोडकडे वळवण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत राहावी म्हणून पोलिसांनी दुसऱ्या रेल्वे गेटजवळील खुला दुपदरी मार्ग बॅरिकेड्स लावून बंद केला आहे.
दरम्यान अनुगोळ चौथ्या रेल्वे गेटवर सुरू असलेल्या अंडरपासच्या कामामुळे तो मार्गही बंद असल्याने वाहतुकीवरील ताण आणखीन वाढलाय. परिणामी काँग्रेस रोडच्या दोन्ही बाजूंना गेल्या आठवडाभरापासून मोठ्या प्रमाणात कोंडी होत असून उद्यमबाग, अनुगोळ, हिंदवाडी, शहापूर आदी भागामध्ये जाणाऱ्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमध्ये अडकून तातडीच्या कामांसाठी निघालेल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून रुग्णवाहिकांसारख्या आपत्कालीन सेवांनाही या कोंडीचा मोठा फटका बसत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.